शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मर्ज होणार. गेले काही दिवस या शक्यतांनी राज्याचं राजकारण ढवळून काढलं होतं. शरद पवारांची राष्ट्रवादी ही काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते या चर्चेने तर राज्यातच नव्हे तर देशभर वादळ उठलं होतं. पण अशातच काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार गटातील 5 ते 6 खासदार हे अस्वस्थ आहेत, त्यांना सत्तेसोबत जायचंय असं भाकीत केलं आणि पवारांचे खासदार भाजपसोबत जायला इच्छुक आहेत या चर्चेनं राज्याचं राजकारण व्यापून टाकलं. या सगळ्या गदारोळात सर्वसामान्य मराठी माणसांनी जवळपास आपल्या मनाची तयारी केली होती. शरद पवारांचा गट हा एकतर थेट भाजपसोबत जाईल किंवा शिंदे गटात जाईल. पण भाजपच्या मनात काय आहे? भाजपला शरद पवारांच्या गटाला आपल्यासोबत सत्तेत घ्यायचंय का याचा विचार कोणीच केला नव्हता. आता पुढे आलेल्या राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार गटातील खासदारांचा भाजपसोबत जायचा प्रवास एवढा सोपा नक्कीच नसणार आहे आणि त्याला काही कारणं आहेत. ज्यातलं पहिलं कारण आहे की भाजप सध्या फुल फॉर्मात आहे आणि खासदारांची संख्या वाढवण्यासाठीचं जे परिसीमन आयोग आहे, जे बिल आहे ते लागू करण्यासाठी भाजपला या सगळ्या गदारोळात सर्वसामान्य मराठी माणसांनी जवळपास आपल्या मनाची तयारी केली होती की शरद पवारांचा गट हा आता सत्तेसोबत जाण्यासाठी एकतर थेट भाजपसोबत तरी जाईल किंवा शिंदे गटात जाईल. पण या सगळ्यांमध्ये भाजपच्या मनात काय चाललंय याचा विचार कोणीच केला नव्हता. पण आता पुढे आलेल्या राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार गटाचा भाजपसोबत जाण्याचा किंवा शरद पवार गटातील खासदारांचा भाजपसोबत जायचा प्रवास इतका सोपा नक्कीच नसणार आहे. त्याला कारण आहे ते म्हणजे भाजप सध्या फुल फॉर्मात आहे. सोबतच केंद्रामध्ये परिसीमन आयोग लागू करण्यासाठी जे बिल पास करावं लागणार आहे त्या बिलासाठी जितकं मतदान कमी पडतंय तितकं संख्याबळही शरद पवार गटाकडे नाहीये. त्यामुळं शरद पवार गटाची उपयोगिता भाजपच्या दृष्टीनं सध्या तितकीशी नाहीये. त्यामुळेच नक्की काय होऊ शकतं भविष्यात राज्याच्या राजकारणात आणि खास करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये, या गोष्टीवरच आपण पुढची काही मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत आणि तुम्ही पाहताय कट टू कट. राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसातला सर्वात जवळचा, सर्वात चर्चेतला प्रश्न तो म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आता पुढं काय. अजितदादांच्या अखेरच्या पर्वामध्ये राष्ट्रवादीचे दोनही गट एकत्र येण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. त्यावेळी त्या अनुषंगाने चर्चा चालू झालेला, मात्र तशातच अजितदादांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर एक चर्चा पुढे आली जेव्हा इंडिया आघाडी स्थापन झाली किंवा इंडिया आघाडी पुन्हा एकत्र आली असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो अशी शक्यता पुढे आली. खरं तर शरद पवार हे मूळचे काँग्रेसीच होते. काँग्रेसमध्ये बंड करत त्यांनी आपला चौथा सुभा स्थापन केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. पण सध्या भाजपच्या लाटेसमोर देशातल्या विरोधी पक्षांची, खास करून प्रादेशिक लेवलच्या विरोधी पक्षांची जी अवस्था झाली ती पाहता शरद पवारांच्या पक्षानं काँग्रेसमध्ये मर्ज होणं हे काँग्रेससाठी आणि काँग्रेसपेक्षा जास्तही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी प्लस पॉइंट ठरेल असं राजकीय तज्ज्ञ म्हणत होते. त्या अनुषंगानं वेगवेगळ्या चर्चा पुढे झडत होत्या आणि त्यातच एक माहिती समोर आली, ती म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मर्ज व्हायला सोनिया गांधी अनुकूल आहेत, मात्र मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी मात्र साशंक आहेत. शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये मर्ज केल्यास आपल्याला काय फायदा असा प्रश्न हे दोघं विचारत असल्याचं बोललं जात होतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील फारसे अनुकूल नव्हते. त्याला कारण कुठे ना कुठेही शरद पवारांचं गेल्या काही कालावधीतलं बेभरवशाचं राजकारणच कारणीभूत होतं असं म्हणायला हरकत नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमीवर एनसीबी काँग्रेसमध्ये मर्ज होऊ शकते असं म्हटलं जात होतं आणि त्यातच काँग्रेसचेच नेते असणारे पृथ्वीराज चव्हाण यांनी एक गुगली टाकली. पृथ्वीराज चव्हाण यांनी एका कार्यक्रमात असं सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत. ते भाजप सोबत किंवा एनडीए सोबत जायला उत्सुक आहेत आणि त्यानंतर राज्यात जोर धरला की शरद पवार गटाचे खासदार आता थेट एनडीए सोबत स्वतंत्र गट म्हणून जाऊ शकतात किंवा ऑपरेशन तुतारी म्हणून शिंदे गटात तरी जाऊ शकतात. मात्र या सगळ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते आणि शरद पवारांचे सर्वात विश्वासू जयंत पाटील यांनी अचानकपणे देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि या सगळ्या चर्चांनी आणखी जोर धरला.
अशातच त्या भेटीच्या वेळी वर्षा बंगल्यावर अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते. जयंत पाटील यांनी या इन्सिडन्स नंतर जेव्हा माध्यमांमध्ये जयंत पाटील शरद पवार गट हा पूर्णपणे भाजप सोबत जाईल अशा चर्चा चालू केल्या, तेव्हा जयंत पाटलांनी माध्यमांशी बोलताना या सगळ्या चर्चा आणि शक्यतांचा इन्कार केला. आपल्या मतदारसंघातील नगराध्यक्षकांना अपात्र ठरवण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असं त्यांनी म्हटलं. सोबतच तटकरे आणि पटेल तिथं आहेत याची मला कल्पना नव्हती असंही त्यांनी म्हटलं आणि एनडीए सोबत जाण्याच्या सर्व शक्यतांना त्यांनी नाकारलं. मात्र अशातच एक खळबळजनक माहिती पुढे आली. राजकीय सूत्रांनी या वातावरणामध्ये एक माहिती पुढे आणली आहे, ज्यात जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे एकत्र देवेंद्र फडणवीसांना भेटलेले आहेत. त्यांची आतमध्ये एकत्र चर्चा झालेली आहे. जयंत पाटलांनी जरी या गोष्टी नाकारल्या असल्या तरी एनडीए सोबत शरद पवार गट जाण्याची चर्चा करण्यासाठी हे चारही नेते एकत्र बसल्याची माहिती आता पुढे येते. मग या सगळ्यातून एक प्रश्न पडतो की यात नवीन काय आहे. तर यात आता नवीन ही गोष्ट होती की शरद पवार गटाच्या खासदारांना किंवा संपूर्ण शरद पवार गटाला सत्तेसोबत जायचंय, भाजप सोबत जायचंय हे काही आता लपून राहिलेलं नाहीये. पण त्यांनी स्वतंत्र गट म्हणून भाजप सोबत जायला आता भाजपचा नकार आहे असं सांगितलं जातंय. या सगळ्या परिस्थितीवर भाजपचं म्हणणं असं आहे की दोनही राष्ट्रवादींनी एकत्र यावं आणि मग आमच्या सोबत राहावं. तुम्ही असं म्हणत असाल की शरद पवारांचे सर्व खासदार हे स्वतंत्र पक्ष म्हणून एनडीए सोबत येतील, तर तसं भाजपला म्हणजे आम्हाला चालणार नाही. तुम्ही राष्ट्रवादी म्हणून जर एकत्र आलात आणि आमच्यासोबत सत्तेत बसला तर तुम्हाला सत्तेत वाटा दिला जाईल, खासदारांच्या प्रमाणात केंद्रात मंत्रिपदही मिळतील. पण जर तुम्ही स्वतंत्र पक्ष म्हणून एनडीए सोबत जायचंय हा विचार करत असाल तर ते शक्य नाहीये. कारण भाजप सोबत जायचं या एकाच मुद्द्यावरून तुमच्या पक्षामध्ये दोन गट पडले. कालांतराने ते दोनही गट जर भाजप सोबत गेले तर हे मतदारांना रुचणार नाही. त्याचा निवडणुकीवर प्रभाव पडू शकतो. कारण अद्यापही मूळ राष्ट्रवादी कोणाची हा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. यासोबतच आणखीन एक मुद्दा भाजपसाठी अडचणीचा ठरतो की जर या दोनही राष्ट्रवादी स्वतंत्र पक्ष म्हणून भाजप सोबत आल्या तर हे दोनही पक्ष स्वतंत्र पक्ष म्हणून भाजप सोबत असल्यामुळं जेव्हा कधी निवडणुका येतील, मग त्या लोकसभा किंवा विधानसभेच्या असतील, त्यावेळी जागा वाटपाच्या वेळी भाजपला या दोनही पक्षांशी स्वतंत्ररित्या निगोशिएट करावं लागेल, ज्याचा फटका भाजपच्या स्वतःच्या जागेवर होईल. जर फक्त आपण खासदारांच्या बाबतीत बोलायचं ठरवलं तर शरद पवार गटाचे आता 8 खासदार आहेत. अजित पवार गट असाही भाजप सोबत आहेत. उद्या शरद पवार गट हा जर स्वतंत्र पक्ष म्हणून भाजप सोबत आला तर आता त्यांचे जे 8 खासदार आहेत या 8 पैकी 2च जागा अशा आहेत ज्या एनसीपी विरुद्ध एनसीपी अशा लढून आलेल्या आहेत. उर्वरित जागा या महायुतीच्या विरोधात किंवा भाजपच्या विरोधात निवडून आलेल्या आहेत. 2029च्या लोकसभा निवडणुकीला जर शरद पवार एनडीएचा घटक पक्ष म्हणून स्वतंत्ररित्या सोबत आला तर त्यावेळी त्यांच्यासोबत जागा वाटप करायचं भाजपनं जर ठरवलं तर या 6 जागांवर भाजपला शरद पवार गटासाठी पाणी सोडावं लागेल, ज्याचा फटका भाजपच्या स्वतःच्या संख्याबळावर होईल. आणि राजकारणात संख्याबळ हे सर्वात महत्वाचं असतं. भाजपसाठी हीच गोष्ट प्रतिकूल आहे. त्यामुळे भाजप शरद पवार गट स्वतंत्रपणे भाजप सोबत पक्ष म्हणून यावा अशा मनस्थितीत सध्या तरी नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी विलिनीकरण करावं आणि मग त्यांनी भाजपच्या सोबत यावं. आता या सगळ्या प्रकरणावर शरद पवार काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आजवर महाराष्ट्रानं ज्यांना मुत्सदी नेता, धुरंधर म्हणून ओळखलं, ज्यांनी राजकारणात टाकलेले हुकमी डाव भल्या भल्यांना आजपर्यंत गारद करत होते, तेच शरद पवार आज भाजपच्या या डावापुढे निष्प्रभ होत आहेत की काय असा प्रश्न पडतो. शरद पवार आता या भाजपच्या डावापुढे निष्प्रभ होऊन शांत बसतायत, भाजपच्या अटी मान्य करतायत की आपल्याला तेल लावलेलं पहिलवान का म्हणतात हे सिद्ध करतायत. हे बघणं आता राज्यासाठी उत्सुकतेचं ठरेल. तुर्तास इथेच थांबूयात. मात्र या सगळ्या घटनाक्रमाबाबत तुमची मतं काय आहेत मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.